नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आज बघा एक इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करणार आहोत आपण की नेमकं स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहेत। आता विषय तसे आपल्याला पूर्व परीक्षेला जर विचार केला तर आपल्याला 6-7 विषय आहेत, 7 विषय आहेत सिलेबस नुसार जर पाहिलं तर, बरोबर ना। पण त्यामध्ये काही असे विषय आहेत जे सर्वजण त्यामध्ये मार्क घेतात, पण काही विषय असे आहेत ज्यामध्ये काहीच विद्यार्थी मार्क घेतात, है ना। जसं फॉर एक्झाम्पल माझा जो विषय आहे सायन्स, सामान्य विज्ञान, हा असा विषय आहे ज्याला आपण काय म्हणू तर डिसाइडिंग सब्जेक्ट म्हणू, बरोबर की नाही। मग फक्त काय सायन्सच आहे का तर नाही, अजून पण आहे। आता तोच जो अनालिसिस आहे ना तो आपल्याला क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला खरंच जर कट ऑफ क्लिअर करायचे। शेवटी बघा की काय आहे, हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ना, स्पर्धा परीक्षा आहे। आणि स्पर्धा परीक्षा जर असेल तर यामध्ये आपण किती मार्क घेतो यापेक्षा हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपण किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहोत। आले का लक्षात। आणि हे जर असेल, स्पर्धा जर लागली आहे ना, म्हणजे रेस लागली आहे, रेसमध्ये काय की जो पुढे आहे, जो सर्वांच्या समोर धावतोय तो जिंकणार, बरोबर। तो कितीने वेगाने धावतोय यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय की तो किती जे स्पर्धक आहेत त्यांच्या पुढे आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे। इथं पण तेच आहे, हे सर्व काय तर कॉम्पिटिशन आहे। मग आता जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, कॉम्पिटिशन लागलंय, तर आपल्याला ज्या विषयामध्ये सर्वजण मार्क घेतात ते तर आपल्याला घ्यायचेच आहे। त्यासोबतच जर आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला जर एज मिळवायचा आहे, तर आपल्याला ज्या विषयांमध्ये इतरांना जनरल काही ऍव्हरेज मार्क मिळतायत, जसं विज्ञानामध्ये 20 पैकी कोणी काय तर 6, 7, 8, 10 मार्क्स देतील किंवा प्रश्न सॉल्व्ह करतील, बस झालं, है ना। आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबरीत सॉल्व्ह करायचे आहेत। तर मग यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल आणि प्रत्येक विषय तो स्ट्रॅटेजिकली समजून घ्यावा लागणार आहे। आता म्हणून मी काय केलं, हे जे विषय आहेत ना याला 2 गटांमध्ये डिवाइड केलं। 2 कोणते, एक पहिला गट असे विषय ज्यामध्ये सर्वजण मार्क घेतात, दुसरा गट असे विषय ज्यामध्ये आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे, स्ट्रॅटेजिकली आपल्याला प्ले करावं लागणार आहे। आले का लक्षात। एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगतो, स्ट्रेट फॉरवर्ड सांगतोय। 3 विषय आहेत सायन्स मध्ये, जर पाहिलं 3 विषय कोणते, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री। मला जर मी म्हटलंय की फिजिक्स मला जास्त आवडतो, म्हणून मी काहीतरी विद्यार्थ्यांना बायोलॉजी आणि केमिस्ट्रीकडे कमी लक्ष देतोय आणि विद्यार्थ्यांना मी खूप फिजिक्सच शिकवतोय, काय वाटतंय की काम करणार आहे का? ऑब्व्हियसली नाही, कारण बायोलॉजीवर जास्त प्रश्न आहेत ना। आता बायोलॉजीवर जास्त प्रश्न आहेत, जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला यासाठी सॉल्व्ह करावं लागणार आहे, ना की फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे। सिंपल आहे, राईट। मग आता असं जर आहे तर आपल्याला सुद्धा किंवा विद्यार्थ्यांना जे ऍस्पायरंट्स आहेत त्यांना सुद्धा ज्या विषयावर जास्त प्रश्न आहेत, ज्या विषयांवर आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करायची आहे, त्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे, बरोबर की नाही। पण विद्यार्थी काय करतात अभ्यास करताना, जसा मला जर फिजिक्स आवडतोय तर मी फिजिक्सच शिकवतोय। विद्यार्थी काय करतात, जे विद्यार्थ्यांना आवडतं तेच अभ्यास करतात। इथून आपली खरी स्ट्रॅटेजी ती बदलायची आहे। आयोगाला काय आवडते तो अभ्यास करा, एक्झाम सहज क्लिअर होते, राईट। तर आज आपण तेच डिस्कस करणार आहोत। बाकी काही जर तुम्हाला क्वेरीज आहेत ना, तर हा नंबर दिलाय मी इथं, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, है ना, 8793382448। काही जरी क्वेरीज आहेत, स्पेशली जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना फार डाऊट असतो। बरेच विद्यार्थी सुरुवातीला सेल्फ स्टडी करण्याचा प्रयत्न करतात आणि सेल्फ स्टडी मध्ये 1-2 वर्ष घालवतात, मग नंतर लक्षात येतं की अरे मी जो काही अभ्यास केलाय ना तो सर्व काय तर तेवढा गरजेचा नव्हता जेवढा मी वाचला किंवा जो काही वाचलाय म्हणून, राईट। बरेच विद्यार्थी, कोणाचं 12वी झालंय, कोणी ग्रॅज्युएशनला, फर्स्ट इयर, सेकंड इयरला, थर्ड इयरला वगैरे, ते फोन करतात आणि सर मी आता सेल्फ स्टडी करायचे, कुठून सुरुवात करू। आणि जसं काही दिवसाआधीचा 1-2 दिवसाआधी मला एक कॉल आलेला, सर मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचायला सुरुवात केले। म्हटलं काय वाचतोय, तर मी 6वी ते 12वी पूर्ण वाचतोय। म्हटलं काय आपल्याला 6वी, 7वी, 8वा हा काही परीक्षा द्यायची आहे का? ऑब्व्हियसली नाही। मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्या सर्व पुस्तकातून, ते पुस्तकं कामाचे तर आहेत, ते आपल्या एक्झामसाठी गरजेचे तर आहेत, पण त्या पुस्तकातून नेमकं काय वाचायचं आहे आणि काय सोडायचंय ही खरी स्ट्रॅटेजी आहे। आणि सर्वच जण अभ्यास करतात, बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, सर्वच जण जे करताय, आपल्याला त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी एक्स्ट्रा करायचंय, तरच आपण परीक्षा क्लिअर करू शकणार आहोत। आणि म्हणून सेल्फ स्टडी मध्ये बराच वेळ जातो। स्ट्रॅटेजी आहे ती समजून घ्या। आता समजून कुठं घ्यायचं आहे, सर्वात पहिला जो टप्पा आहे तो आहे काय तर सिलेबस। सिलेबस मध्ये काय दिलंय ना ते समजून घ्या, सिलेबसच्या बाहेर कधी काही विचारल्या जाणार नाही। दुसरा आहे काय की ट्रेंड काय आहे, पेपरची लेवल काय आहे, पीवायक्यू कसे विचारले जात आहेत, तर त्यासाठी पीवायक्यू, प्रश्न कसे विचारले त्यासाठी पीवायक्यू। आणि शक्य झाल्यास कोणी एखादी मेंटॉर,
मेंटॉर नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की जेवढ्या लवकर जमणार तेवढ्या लवकर बॅच जॉईन करा, है ना, शक्य झाल्यास तेवढ्या लवकर. कारण काय, कारण जसं आपण यशोदय बॅच जर घेतो राज्यसेवासाठी, तर त्यामध्ये आपण एनसीआरटी सिलेक्टेड जेवढा पार्ट पाहिजे तेवढाच एक एनसीआरटी बॅच वेगळी रेकॉर्डेड करून ठेवली आहे, ज्यातून विद्यार्थ्यांचा टाइम वेस्ट होत नाही. अदरवाईज विचार करा, 6वी ते 12वी जर तुम्ही सर्व वाचत बसलं तर किती वेळ जाईल. आले लक्षात. सो काही जरी तुम्हाला क्वेरीज आहेत असे, तर हा इथं मी नंबर दिलाय, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. बॅचेस आपल्याकडे आहेत कोणत्या, हा टेलिग्राम चॅनल आहे माझा हा. त्यासोबत बॅचेस कोणत्या आहेत आपल्याकडे बघा, की यशोदय 2.0 बॅच आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य यामध्ये सर्व केल्या जाईल. 2026च्या एक्झामसाठीची बॅच आहे. प्री आणि मेन्स पूर्ण आहे. बेसिक साठी आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की एनसीआरटी इथं तुम्हाला मिळेल. ते झाल्यानंतर मग रेफरन्स बुक कडे वळू आणि मग काय तर आपण खरं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू. ठीक आहे. इथं तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा मिळत आहे. त्यानंतर अजून काय तर स्टडी नोट्स आणि त्यासोबत एक्स्ट्रा 16 बुक सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा इथं मिळतील, घरपोच येणार आहे. सर्व बॅचेसवर ईएमआय फॅसिलिटी आणि डिस्काउंट सुद्धा मिळेल. लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळेल. डायरेक्ट माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. नेक्स्ट आहे काय, की जर तुम्ही या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जर देत असणार तर मग आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे. कारण परत तेच सांगतो की आता आहे काय तर 1-1.25 महिना बाकी आहे. यातही जर आपण टाइम जर घालवला, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलं नाही तर मग अवघड आहे, बरोबर ना. हाच तर खरा तर मेन पिरियड आहे. आणि म्हणून एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा असेल तर मग आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये कोर्स, मॉक टेस्ट, स्टडी नोट्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सर्वच इथं कव्हर केले जाईल. तसंच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी सुद्धा बॅच आहे, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य सर्व कव्हर केले जाईल. त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. यासोबत जर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची फक्त मुख्य परीक्षेची बॅच जॉईन करायची, ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्वांवर ईएमआय आणि डिस्काउंट नक्की मिळेल, पण बॅचेसची एकदा कंप्लीट माहिती घ्या आणि मगच जॉईन करा. त्यासाठी काय करायचंय, हा इथं नंबर दिलाय, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे. राईट. चला, जे तुम्हाला म्हटलं मी की काय केलंय, मी सरळ 2 गट केलेले आहेत. विषयाचे जे आपल्याला 6-7 विषय आहेत त्याचे मी काय केले तर 2 गट केलेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेचं सांगतोय मी. राईट. बघा, पहिला गट काय, की जे सर्वांना सोपं जातं किंवा जे सर्वजण कव्हर करतात असे विषय कोणते, की पॉलिटी. सर्वजण, कारण पॉलिटी जनरली कोळंबे सरांची पुस्तक वाचा किंवा लक्ष्मीकांत यांची पुस्तक वाचा, तुम्हाला आपल्याला सर्वजण ते सारखंच वाचताय. थोडाफार भाग हा करंट रिलेटेड विचारला जाईल, पण तो सर्व भाग आपल्या त्या स्टॅटिक मध्ये कव्हर होतोच. तिथं करंट, जसं आता फॉर एक्झाम्पल या वर्षी उपराष्ट्रपती यांच्याविषयीची न्यूज आहे, तर त्यांची निवडणूक कशी होते, किती वर्षाचा कार्यकाळ असतो, ते राज्यसभेचे अध्यक्ष वगैरे वगैरे, सभापती ज्याला म्हणतात, हे अशा जो भाग आहे तो जरी करंट रिलेटेड जरी असला तरी पण पॉलिटीच्या स्टॅटिक मध्ये तर कव्हर होतोच. त्यामुळे पॉलिटी असा विषय नक्कीच म्हणता येईल आपल्याला की काय आहे जो सर्वजण सारखाच वाचतोय, सर्वजण सारखाच कव्हर करतोय. सिमिलरली जॉग्राफी पण आहे, भूगोल सर्वजण सारखाच अभ्यास करेल, कारण सर्वजण सारखेच पुस्तक वाचतायत. आणि एन्व्हायरमेंट सुद्धा, हा तर फार सोपा विषय आहे, पण आहे काय तर परत तो स्टॅटिक आहे. थोडाफार भाग काही करंट अफेअर्सचा लिंक केला जाईल, पण फार काही नाही आणि फार काही लक्षात ठेवण्यासारखी किंवा कठीण नाहीये, कॉन्सेप्च्युअल नाहीये, पाठांतराचा भाग आहे. त्यामुळे हे 3 विषय तुम्ही जर करत असणार आणि करत आहेत तर हे विषय चांगले पक्के आपले असायलाच पाहिजे. कारण खरे एज देतील ते कोणते देतील, हे देतील, पण त्या चक्करमध्ये सुरुवातीचे जे विषय आहे त्यामध्ये आपल्याला कमी नाही पडायचंय. ज्यामध्ये सर्वजण मार्क घेत आहेत त्यामध्ये आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेतच. एक्स्ट्रा मार्क्स तिथं घ्यायचे आहेत जिथं इतर विद्यार्थी, इतर ऍस्पायरंट्स कमी पडतात. सो या विषयांमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे. यासोबतच करंट अफेअर्स, चालू घडामोडीचा भाग आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर हा तर फार अनप्रेडिक्टेबल आहे. यस, अनप्रेडिक्टेबल आहे, पण पीवायक्यू ची मदत घ्या आणि स्ट्रॅटेजी प्लॅन करा, मॅक्झिमम प्रश्न तो सॉल्व्ह होतील. करंट अफेअर्स जर तुम्ही हे असं जर वाचत असणार की अरे एक मॅगझिन घेतलं आणि वाचत सुटलोय, सर्वच त्यातला पाठ करण्याचा प्रयत्न करतो, तर होणार नाही. स्ट्रॅटेजी पाहिजे. आले लक्षात. सो पीवायक्यू वरून ही आपल्याला स्ट्रॅटेजी येईल, बरोबर की नाही. तर करंट अफेअर्स सुद्धा मी नक्की म्हणणार की ज्यामध्ये सर्वजण मार्क्स ऑलमोस्ट 1-2 मार्काच्या फरकाने ऑलमोस्ट सर्वजण सारखी घेतात. आता येऊ आपण मेन भागाकडे. म्हणजे हा जो पहिला भाग आहे यावर मार्क्स घ्यायचेच आहेत, त्यात काहीही एक्सक्युजेस नाहीत. सर्वजण घेतात, आपल्याला पण घ्यायचे.
पण जर सर्वांच्या पुढे जायचे तर सर्वांपेक्षा वेगळं करावं लागेल आणि या विषयांमध्ये थोडे थोडे तरी मार्क्स एक्स्ट्रा मिळवावे लागतील. ते कोणते विषय आहेत? पहिला आहे इकॉनॉमी. आता इकॉनॉमी यामध्ये काय टाकलं मी? कारण तुम्हाला जो स्टॅटिकचा भाग आहे तो करंटशी रिलेट करता यायला पाहिजे. कारण कधी प्युअर स्टॅटिक प्रश्न विचारतात, कधी करंट रिलेटेड विचारतात, कधी करंट ओरिएंटेड विचारतात, कधी कोणते इंडेक्स आहेत, काही आहे, नंबर्स आहेत ते विचारतात. कधी आपल्याला इकॉनॉमिक कॉन्सेप्ट असल्यामुळे विचार करावा लागतो, लिंक करावा लागतो, कोण कोणावर डिपेंड आहे, काय कशावर आहे, हे सर्व. राईट? तर मग म्हणून इकॉनॉमी असा विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला करंट रिलेट पण करावं लागेल आणि विचार पण करावा लागेल. म्हणजे फक्त स्टॅटिक भाग वाचला, पॉलिटी, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट सारखा आणि सॉल्व्ह केलं अशातला भाग आहे का? नाही आहे. नेमकं काय येईल? आता ठीक आहे की जर स्टॅटिक 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 विचारलं तर या विषयाला आपण या गटामध्ये टाकू ना. पण जर ज्यामध्ये थोडासा विचार करावा लागतोय किंवा करंट रिलेट करावा लागतोय, मग त्यामध्ये सर्व विद्यार्थी, सर्व ऍस्पायरंट्स जे सर्वांसारखेच अभ्यास करतायत, पुस्तक वाचतात आणि परीक्षा द्यायला जातात, ते विद्यार्थी या विषयामध्ये जास्त मार्क्स मिळवणार नाहीत. बरोबर. दुसरा विषय जो माझा विषय आहे सायन्स. सर्वांना ज्यांनी कोणी परीक्षा दिलं असेल त्यांना चांगलाच अनुभव असेल आणि ज्यांनी नाही दिले त्यांनी विचारा, ज्यांनी दिलेले त्यांना विचारा की सायन्स कसा विषय आहे. 100 प्रश्न आहेत ना, पण त्यापैकी यामध्ये 20 प्रश्न तर सायन्सवर आहेत. मोर दॅन ऍव्हरेज क्वेश्चन्स सायन्सचे विचारले जातात. मोर दॅन 20 प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न कोणत्याच विषयाचे नाही. इतर विषयांचे पण 20 असतील, पण सायन्स पण लक्षात ठेवा की 20 प्रश्न आहेत. आता सायन्सचा मी तुम्हाला बोलायचं तर अर्धा तास फक्त सायन्सवर बोलू शकतो की सायन्सला काय करायचं. शक्य झालं आपण त्यावर पण एक व्हिडिओ बनवू. पण सायन्समध्ये होत काय आहे? आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी विचारलं जात आहे, काहीतरी नवीन भाग. जसा आता रिसेंटली एक तो विंड डिस्प्लेसमेंट लॉवर प्रश्न विचारला. मागच्या त्याआधी 2 वर्षी बर्नॉल्ड्स प्रिन्सिपलवर प्रश्न विचारले. हे दरवर्षी काहीतरी नवीन विचारताय. आणि म्हणून मी आता एक स्ट्रॅटेजी तयार केली. स्ट्रॅटेजी म्हणजेच काय की मेहनत तर करावी लागणार आहे की जर आपण पीवायक्यू करतोय तर आपल्याला सायन्ससाठी एक पाऊल पुढे राहायचं आहे नेहमी. म्हणजे या पीवायक्यू वरून अंदाज बांधायचा आहे की काय एफआयक्यू असेल म्हणून. फॉर एक्झाम्पल बर्नॉल्ड्स प्रिन्सिपल एकदा प्रश्न विचारलाय, मी अख्खा बर्नॉल्ड्स प्रिन्सिपलच पाठ करून टाकलाय. सगळे कॉन्सेप्ट, सर्व प्रश्न, सर्व काही त्याचे अप्लिकेशन वगैरे सर्व पाठ केले. काय झालं? लगेच पुढच्या वर्षी बर्नॉल्ड्स प्रिन्सिपलच्या अप्लिकेशनवर प्रश्न विचारला, लगेच सॉल्व्ह करता आलं. असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे अपेशीय सजीव जे आहेत, ज्यामध्ये व्हायरॉइड्स येतात. या व्हायरसवर प्रश्न विचारला, व्हायरॉइड्सवर विचारला. अजून प्रश्न बाकी राहिला तो म्हणजे अजून एक प्रकार आहे ज्याला प्रिऑन्स म्हणतात. आता जर पीवायक्यू यावर विचारल्या जात आहे तर मी एफआयक्यू म्हणून काय म्हणजे फ्युचर इयर क्वेश्चन्स किंवा ज्या एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत मी प्रिऑन पण तयार करून ठेवला. ही स्ट्रॅटेजी आपल्याला लागणार आहे सायन्ससाठी. बरोबर. त्यासोबत बराच भाग अनसर्टेन आहे. जसा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये एक्झाम्पल खूप सारे विचारतात, प्राण्यांचे एक्झाम्पल, वनस्पतीचे एक्झाम्पल. आता त्यासाठी पण स्ट्रॅटेजी पाहिजे की कोणतं पाठ करायचं आधी, कोणतं नंतर. आपल्याला प्रायोरिटाईज करावं लागणार आहे, कोणतं आधी करायचे, कोणतं नंतर. हे प्रत्येक विषयानुसार स्ट्रॅटेजी. जसं मी तुम्हाला सायन्सचं थोडं जास्त सांगितलं, तशी प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आपल्याला बनवावं लागणार आहे आणि स्पेशली या 3 विषयांसाठी. आले का लक्षात? अदरवाईज काय होणार? जसं बघा सायन्समध्ये जो अनसर्टेन भाग आहे, माहित तर आहे की येतोच प्रश्न. कारण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवर राज्यसेवामध्ये 3, 4, 5 प्रश्न पण आलेले आहेत. पण विषय हा आहे की त्यातले 1-2 प्रश्न एवढे अनसर्टेन असतात, एवढे अनिश्चित असतात की आपल्याला फक्त बायोलॉजीच करावं लागेल किंवा पूर्ण सायन्सच करावं लागेल वर्षभर तर तो प्रश्न सॉल्व्ह करता येईल. मग बेटर आहे की त्यापेक्षा इतर भाग करा. म्हणून आपल्याला काहीतरी हे अशी स्ट्रॅटेजीची गरज असते. प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे, सब टॉपिक आहे, त्यासाठी ते विषयानुसार चेंज होईलच. आणि तो जो ऍस्पायरंट आहे त्यानुसार पण चेंज होईल. कारण तो ऍस्पायरंट कोणत्या बॅकग्राऊंडचा आहे, सायन्स बॅकग्राऊंडचा असेल आणि स्पेशली जर बायोलॉजी बॅकग्राऊंडचा आहे, मी म्हणणार की अनसर्टेन भाग आहे पण कर. पण नॉन सायन्स बॅकग्राऊंड आहे तर म्हणणार की मग नाही, हा भाग तुझ्यासाठी सेकंडरी आहे, तो भाग तुझ्यासाठी प्रायमरी आहे. या पद्धतीने. राईट. आपल्याला प्रत्येक विषयांमध्ये, सर्वांच विषयामध्ये चांगले मार्क मिळतील असं नाही, कुठतरी कमी, कुठतरी जास्त. पण शेवटी काय, आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचे त्याचं भान असायला पाहिजे.
असं नको व्हायला की मला एखाद्या विषयामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळवायचे आहेत म्हणून त्यामागेच लागलो आणि बाकी विषय तसेच राहिलेत. बरोबर. तर स्ट्रॅटेजी आपल्याला प्लॅन करावं लागणार आहे या 3 विषयांसाठी. दुसरा अजून एक भाग आहे काय तर हिस्ट्री. हिस्ट्रीवर जसं सायन्स मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी अनसर्टेन भाग आहे. हिस्ट्रीमध्ये पण कधी कधी असे प्रश्न विचारतात जे कधी कोणाच्या वाचण्यात आलेलेच नाहीये. कधी फार सोपे विचारले जातात तर कधी फार कठीण विचारले जातात. अनप्रेडिक्टेबल, कोणाच्या वाचण्यात आलं नाही, कोणत्या बुकमध्ये नसणार है ना. मग अशा वेळेस आपल्याला यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. म्हणजेच काय, या विषयांमध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेतच, एनी हाऊ मिळवायचे आहेत. आणि यामध्ये प्रयत्न करायचे की कसे मॅक्झिमम मार्क्स मिळवता येतील, हा नेहमी आपला प्रयत्न असायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विषयाला चांगलं समजून घ्या. त्यामधील पीवायक्यूचं चांगलं अनालिसिस करा की नेमका आयोगाचा ट्रेंड कोणत्या बाजूला जातोय, कोणता भाग हा मला प्रायमरी आहे, कोणता भाग सेकंडरी आहे, तो डिसाईड करा. तुमचा बॅकग्राऊंड ठरवा, त्याशिवाय होणार नाहीये. आय होप की लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचंय. हे जर आपण केलं ना तरच परीक्षा क्लिअर होईल. अदरवाईज मला सांगा की ज्या विषयांमध्ये सर्वजण मार्क मिळवतात तिथेही पण आपण मार्क मिळवले, आपण सर्वांच्या पुढे नाही राहणार मग. बरोबर की नाही. आणि सर्वांच्या पुढे जाऊ तर आपले कट ऑफ आहे तो क्लिअर होईल. त्या स्पेसिफिक जेवढे सिलेक्ट होतात पूर्व परीक्षेच्या नंतर तेवढ्या गटामध्ये तर आपल्याला यायचंय. बरोबर की नाही. चला, आय होप की क्लिअर झालं असणार मला नेमकं काय म्हणायचं. तर स्ट्रॅटेजी प्लॅन करा, थोडंसं विचार करा. यासाठी तुम्हाला बेस्ट सांगतोय की पीवायक्यू भरपूर वेळा अनालिसिस करा. शक्य झाल्यास त्याला परत रोज, मी तरी मागे पण एक शॉर्ट बनवला होता की रोज तुम्ही पीवायक्यू पहा. वर्षभरात कितीतरी पीवायक्यू तुमचे चाडून होतील आणि रिवाइज पण होतील, पण रोज पीवायक्यू पाहायलाच पाहिजे. थोडे करा, अर्धा तास करा, पण करा. काहीतरी पीवायक्यू डोळ्या खालून घाला, तुमच्या क्लिअर लक्षात येईल. ते सॉल्व्ह केले तुम्हाला माहिती आहे तरी पण घाला, तुमच्या लक्षात येईल अरे यार इथं काहीतरी मला यावेळेस नवीन माहित झालं, हा भाग काहीतरी माझा सुटला होता. आयोगाने ठीक आहे की व्हायरस आणि व्हायरस विचारलं, पण आता मला माहित झालं की अरे प्रिऑन्स पण एक प्रकार आहे म्हणून. हा व्हिडिओ जे ऐकत आहेत बरेच विद्यार्थी असे असतील की त्यांचा प्रिऑन कधी ऐकण्यातच आला नाही. बर्नॉलीज प्रिन्सिपल आधी प्रश्न विचारला, त्याचं अप्लिकेशन नंतर विचारलं. आता विंड डिस्प्लेसमेंट और प्रश्न विचारला, त्याचा अप्लिकेशन विचारला जाऊ शकतो. काय म्हटलं मी, लक्षात आलंय का. विषयानुसार स्ट्रॅटेजी, तर जाऊन हे क्लिअर होणार आहे. चला, क्लिअर झालं असेल तर मी माझा नंबर इथं शेअर करतोय तुम्हाला 8793382448. तुम्हाला इतर काही जरी क्वेरीज आहेत डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. इव्हन सिलेबस, नवीन विद्यार्थी जे आहेत सिलेबस जरी नाही तरी पण कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर बघा की आपल्याकडे बॅचेस कोणते आहेत. यशोदय 2.0 बॅच आहे राज्यसेवा 2026 साठी. यामध्ये आपण एनसीआरटी पासून सुरुवात करू, जे बेसिक साठी मस्ट आहे. त्यासोबत मग आपण रेफरन्स बुक आणि मग आन्सर रायटिंग कडे वळू. स्टडी नोट्स तर तुम्हाला क्लासमध्ये जे शिकवलंय ते तर मिळेलच, पण 16 बुक सुद्धा इथे मिळेल. मॉक टेस्ट, कोर्सेस सर्व मिळेल. पर्सनल मेंटरशिप आहे ते पण मिळेल. ठीक आहे. प्रत्येक बॅचवर आपल्या ईएमआय फॅसिलिटी आणि डिस्काउंट पण आहे. बॅच जॉईन करायचा आधी एकदा कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमचे सर्व डाऊट्स मी कॉलवर डिस्कस करतो. कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअपला आपण एक ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जरी जॉईन करायचे तरी पण त्यावर मेसेज टाका. नेक्स्ट आहे काय की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे आपण, कारण या उरलेल्या वेळामध्ये आपला वेळ जायला नाही पाहिजे. त्यामुळे प्रॉपर स्ट्रॅटेजीसाठी कोर्स आहे, सोबत मॉक टेस्ट, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स ते पण मिळतील. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. प्री आणि मेन्स त्यामध्ये पूर्ण कव्हर केल्या जाईल. त्याचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. त्यासोबतच फक्त मेन जर करायचं असेल तर ती सुद्धा आपल्याकडे फार कमी किमतीमध्ये बॅच आहे. सर्व बॅचेसच्या इन्फॉर्मेशनसाठी हा माझा नंबर आहे. राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. स्ट्रॅटेजी प्लॅन करा आणि अभ्यासाला लागा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.